बाळासाहेब मुसळे श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव या ठिकाणी सध्या कार्यरत आहे आणि आज इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर आहे। या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून आम्ही काम करत असताना या परिसरातली जी इयत्ता 10वीची जे मुलं होते ते सर्व श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर या ठिकाणी जात होते आणि साहेबांच्या अथक परिश्रमामधून त्याचबरोबर दादांच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी त्याचबरोबर आदरणीय वहिनीसाहेब उषाताई तनपुरे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10वीचे केंद्र या ठिकाणी मिळालेले आहे। तर आदरणीय साहेबांचे, आदरणीय वहिनी साहेबांचे व आदरणीय प्राजक्तदादा यांचे ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर या परिसरातील पंचकृषीतील सर्व मान्यवरांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो। नमस्कार, मी विलासराव गागरे, केदारेश्वर माध्यमिक विद्यालयाचे स्कूल कमिटीचा अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापनाचं सदस्य। आज आमच्या इथे गेले 30 ते 40 वर्षापासून मुलांची गैरसोय होत होती। माननीय माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब, नामदार प्राजक्तदादा तनपुरे, मुलांचे गेले 25-30 वर्षापासून जी गैरसोय होत होती, आमची इथं 10वीचं बोर्ड साहेबांनी त्यांच्या तळमळीतून त्यांना मुलांची इकडे खेडेपाड्यात असल्यामुळे गैरसोय होत होती आणि आमची मुलं जर परीक्षेला जायचे असले तर वडिलांचे त्यांचे मुलाला घरी येऊपर्यंत त्यांचा जीव टांगणीला जात होता, आपला मुलगा कधी येईल काय येईल। आणि आमची जवळजवळ दर परीक्षेला 3 ते 4 लाख रुपये खर्च यायचा। आम्हाला बस करायची, परत त्यांची आणायची, 2 घाटं होते, गाड्यांचं अशी खोंबे व्हायची। पण साहेबांची दूरदृष्टी चांगली आणि साहेबांनी विशेष प्रयत्न करून आमच्या म्हैसगावमध्ये बोर्ड दिल्याबद्दल साहेबांची मी पंचकृषीच्या वतीने साहेबांचे, प्राजक्तदादा आणि उषा वहिनी आणि अरुण साहेब यांचे आभार मानतो आणि पुढील आता परीक्षेसाठी पोरांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव पूजा भाऊसाहेब विराटे, श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये आज पहिल्यांदा बोर्ड परीक्षा होत आहे। प्राजक्तदादा तनपुरे यांचं खूप मनापासून आभार। SSC बोर्ड साठी जे परीक्षा द्यायची त्यासाठी हे ठिकाण निवडलं। यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी ज्या साहेबांनी असेल, दादांनी यासाठी मोठं योगदान दिलं, त्याचबरोबर या शाळेचे शिक्षक असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व समिती यांनी जे प्रयत्न केले आणि SSC बोर्डासाठी ही जागा निवडली, सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि ज्या वेळेस शाळा ओपनिंग झाली त्यावेळेस मी ओपनिंगचा विद्यार्थीच आहे, तर त्यावेळेस आपल्या शाळेला पुढं इमारत नव्हती किंवा काय नव्हती, आपण असेच पुढे चावड्या पुढे सोसायटीच्या काही रूम्स होत्या, तिथे आपण पहिल्यांदा 5वीचं रूम चालू केलं। 5वी 6वी साठी पायाभरणीसाठी मुरुम वाढलेले आणि परीक्षा 10वीची परीक्षा असताना फक्त आपल्याला सेंटर होतं राहुरी फॅक्टरी, तर हे इथून मुलं कमांडर गाडीमध्ये न्यायचे किंवा एखाद्या टेम्पोमध्ये न्यायचे, जायला 1 तास लागायचा, यायला 1 तास लागायचा। मग त्याच्यामध्ये जाताना मुलं काही वॉमिटिंग व्हायची, रस्ते खराब होते आणि त्यामुळं ते पेपर लिहिण्यावर परिणाम व्हायचा किंवा अभ्यास, ते मानसिकता मुलांची म्हणजे त्या पद्धतीची पेपर द्यायचोगी नसते, कारण ते प्रवासामध्ये वेळ जायचा। आणि एवढं मोठं आज सुवर्ण संधी झाली की इथं आपल्याला आता 10वीच्या परीक्षा द्यायला जे संधी उपलब्ध झाली त्याबद्दल संस्थेचं, साहेबांचं आणि या वर्ग शिक्षकांचं, मुसळे सरांचं, पेरणे सर इथं होते, पेरणे सरांचं बी अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी पण पाठपुरावा केला आणि पालक वर्गांनी, साहेब मग आम्ही माझे विद्यार्थी असल्यामुळे आम्ही या शाळेचं देणं लागतो म्हणून मुसळे सर, पेरणे सर असतील यांनी एक आमच्याकडे विनंती केली की आपल्या शाळेला कलर नाहीये, तर जवळजवळ 1,20,000 रुपये आम्ही साहेब गोळा करून दिले आणि ह्या शाळेला आता कलर दिला। चला बाबा, आपली